नमस्कार. कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरती अर्जुन संभ्रमित आहे. म्हणजे आपणच आपल्या माणसांना मारायचं का? त्यांच्या रक्तरंजित झालेल्या भूमीवरती राज्य करायचं का? मग मला मोक्ष मिळेल का? मग या सगळ्यातून मला काय साध्य होईल? हा सगळे विचार अर्जुनाच्या मनामध्ये येत आहेत. तो आपल्या माणसाला मारल्यानंतर मनात काय काय येते याचा विचार करतोय आणि तो भगवंताच्या जवळ बोलून दाखवतोय. बरं असतं कधी कधी चांगल्या माणसांना आपल्या मनातल्या शंका विचाराव्यात आणि विचारल्यावर त्यांच्याकडून मिळालेल्या उत्तरानं आपलं समाधान करून घ्यावं. का करून घ्यावं ते लक्षात घ्या. म्हणजे मी अर्जुनाला चूक मानत नाही. अर्जुन हा अत्यंत चाणाक्ष व्यक्ती आहे, हुशार आहे. त्याला संधी मिळाली आहे आयुष्याचं ज्ञान समजून घेण्याची, आणि तो एक एक प्रश्न विचारून भगवंताच्या मुखातून आपल्या शंकांचं निरसन करून घेतोय. मनात काही शिल्लक राहत नाही. आणि नुसतं निरसन करून घेतोय नाही, पुढे जगाच्या कल्याणासाठी याच मार्गाचा वापर होणार आहे, याच ज्ञानाचा वापर होणार आहे. म्हणून भगवंत काही साधे सोपे सरळ नाही आहेत. त्यांना माहित आहे की आता अर्जुनाला मी जे काही सांगणार आहे ते ऐकणारे खूप जण आहेत. चोरून ऐकणारे आहेत, दुसऱ्याकडून ऐकणारे आहेत, संजय आहे, बाकीची माणसं आहेत, हे सगळे ऐकतायत. आणि हे सांगत असलेलं असं साठवलं जाणार आहे की ते पुढील काळात जगाच्या कल्याणाचा एक चांगला मंत्र होणार आहे. कारण द्वापार युगाच्या नंतर सुरू होणार आहे ते कलियुग, आणि या कलियुगामध्ये पाप कर्म करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. भगवंताला हे ठाऊक आहे. जेव्हा सृष्टीचा अंत करायचा असतो तेव्हा त्या सृष्टीच्या अंताचं कारण देखील जन्माला येत असतं. आणि अशा वेळी सज्जनांना जगणं सुकर करणं आवश्यक असतं. होणार आहे त्याला नाही थांबवता येत, पण सज्जनांचं जगणं सुकर करणं आवश्यक असतं. हे जगणं सुकर करणं म्हणजे काय? तर भक्ती मार्ग सांगणे, ईश्वराच्या सानिध्यात नेऊन ठेवणे, उपवासात नेऊन ठेवणे. उपवासाच्या दोघंच नाही आला, ईश्वराच्या उपवासात नेऊन ठेवणे हे आहे. म्हणून भगवंतांनीही आपलं पूर्ण ज्ञान अर्जुनाला द्यायचं ठरवलेलं आहे. ते कर्माच्या फळाचा विचारच करू नकोस असं अर्जुनाला सांगतायत. आणि ते म्हणतात, अर्जुना तुला असं वाटतंय का की तू पुण्यसंचय करशील आणि हा पुण्यसंचय तू केलेल्या पापाच्या बदल्यामध्ये तुला वापरता येऊ शकेल? असं नसतं होत. असा पुण्याचा व्यवहार करता येत नसतो, पापाचा व्यवहार करता येत नसतो. कसं तुम्हाला सांगतो आम्ही. समजा एका माणसाचं किराणा दुकान आहे आणि कधीतरी त्याने तुमच्याकडून 100 रुपये 200 रुपये उसने घेतलेत. आपण 200 रुपये घेतो, 200 रुपये उसने घेतलेत आणि तुम्हालाही ती रक्कम त्याच्याकडून मागायची राहिली आहे. तुम्ही किराणा दुकानामध्ये त्याच्या गेलात आणि किराणा दुकानात तुमच्यासाठी आवश्यक असलेलं साहित्य तुम्ही विकत घेतलं. साहित्याची किंमत झाली 250 रुपये. आता दुकानदाराला तुम्ही दिले फक्त 50 रुपये आणि 250 रुपयाचं सामान घेऊन आलात. बरोबर आहे? दुकानदाराला काय वाटेल? काहीच नाही. कारण 200 त्यांनी आधी तुमच्याकडून उसने घेतलेले, ते 200 गेले प्लस 50 आले सामानाचे, म्हणून तो त्यात खुश आहे. तुमच्यासाठीही पुन्हा 250 खर्चावे लागले नाहीत, कारण 200 ऑलरेडी दिलेले होते, 50च दिले. म्हणजे आपण केलेल्या व्यवहारातला हिशोब असा चुकता करता येत असतो, संपवता येतो हिशोब सगळा. असं अगदी असं पाप पुण्याच्या विषयात करता येऊ शकेल का? म्हणजे मी 10 पाप केली आहेत आणि 20 पुण्य केली आहेत, त्यामुळं 20 पुण्याचं 10 पाप काढले, 10 पुण्य 10 पाप बरोबर झाले. आता माझ्याकडं 10 पुण्याचा हिशोब शिल्लक राहतो, म्हणून मी 10 पुण्य उपभोगणार, 10 पाप नव्हे. असं काय असतं का? नाही. पाप पापाच्या जागी आहे, दुष्कर्म दुष्कर्माच्या जागी आहेत, पुण्य पुण्याच्या जागी आहे, आणि ते मला त्याची फळं उपभोगावीच लागणार आहेत. मी पापपुण्याच्या फळाचा हिशोब करून असं गणित बरोबर करू शकत नसतो. मीटरला मीटर लावता येत नसतं. त्यामुळं माझी कर्म करत राहावी, पुण्याची कर्म करत राहावी. काय झालंय पाप याचा विचार करू नये. दुसरं, कर्माची फळं भोगायची असतील
चाखायची असतील तर त्याला वेळ जाऊ द्यावा लागतो. माझ्या आजोबांनी लावलेलं आंब्याचं झाड मला आणि माझ्या वडिलांना आंबे खायला देतं. म्हणून मी झाड लावलं तर माझी पुढची पिढी आंबे खाऊ शकते. पण मी लावलंच नाही तर मी घेऊ शकतो, कारण एक विलंब आहे. त्या फळाला फळ मिळायला लागणारा वेळ आहे, तो वेळ आपण गृहीत धरलाच पाहिजे. आणि पाप पुण्याचं फळ देण्याचा अधिकार तुम्हाला नाही आहे, तो तुमच्याकडे नाही आहे, तो दुसऱ्या कोणाकडे तरी आहे. तो देणार आहे, जसं द्यायचंय तसं देणार आहे. त्याचा विचार सुद्धा तुम्ही करू नाहीये, आणि हे न करण्यातच तुमचं हित आहे. बँकेचं उदाहरण बघा ना, अगदी सोपं. बँकेत दोन गोष्टी महत्वपूर्ण असतात. एक, बँकेत फिक्स डिपॉझिट मुदत ठेव ठेवणारा माणूस, बरोबर आहे. म्हणजे अधिकोषाकडे जर ठेवी आल्या तरच पैसे येतील. म्हणजे बँकेत ठेवी ठेवणारा माणूस असणं आवश्यक आहे. आणि दुसरी कोणती गोष्ट आवश्यक आहे? कर्जदार आवश्यक आहे. म्हणजे कर्ज घेणाराही असला पाहिजे. नुसत्याच ठेवी वाढल्या आणि कर्ज घेणाराच नसेल तर ठेवीवर व्याज द्यायचं कुठून? म्हणून बँकवाले ठेवीदारांना आकर्षक योजनेच्या जाहिराती तर करतातच करतात, पण कर्जदारांसाठीही आकर्षक योजनांच्या जाहिराती करतात. तुमच्या स्वप्नातलं घर साकारा आमच्या बँकेसोबत, तुमच्या स्वप्नांना गती द्या आमच्या बँकेच्या सोबत, 2 चाकी लोन, 4 चाकी लोन, घरासाठी कर्ज, मजा करण्यासाठी कर्ज, जा परदेशात, उडा विमानाने, घ्या कर्ज, असतात ना जाहिराती. का? ठेवी ठेवणारे आहेत, कर्ज घेणारे असले पाहिजेत, दोन्ही अर्थाने. बरं, आता या दोघांच्या विषयात एक कॉमन प्रश्न तुम्हाला विचारतो, त्याचं उत्तर तुम्ही द्या. ठेवीदार आणि कर्जदार या दोघांनाही आपापल्या कर्जाचे अथवा ठेवीचे व्याज दर आकारण्याचा अधिकार असतो का? कळलं? ठेवीदार बँक सांगेल त्या दराने ठेव ठेवतो, कर्जदार बँक सांगेल त्या व्याजदराने कर्ज घेतो. म्हणजे ना तुम्ही कर्जाचा व्याजदर ठरवू शकता, फळ ठरवू शकता, ना त्यांना काय फळ द्यायचं हे ठरवू शकता. अहो, परमेश्वराची बँक अशीच आहे की तुम्हाला काही ठरवता येत नाही. तुम्हाला तुमचं काम करत राहावं लागतं, नुसतं आणून ठेवावं लागतं, नुसतं आणून ठेवावं लागतं. परमेश्वराच्या बँकेमध्ये असा हिशोब नसतो. पाप पुण्याची बरोबरी करता येत नाही, तुम्हाला दर ठरवता येत नाही, आणि जो काळ लागणार आहे तेवढा काळ वाट बघावीच लागते. एवढ्या सगळ्या गोष्टी असतील तर उगाच्या उगाच कर्मफळाची चिंता करून आपण आपली ऊर्जा का वाया घालवायची? मृत्यू येणार आहे म्हणून का ऊर्जा वाया घालवायची? आपल्या हाताने माणसं मरणार आहेत म्हणून का चिंता करायची? या सगळ्या चिंता दूर कर अर्जुना, आणि तू तुझं कर्म कर, फळाची अपेक्षा करू नकोस, हे भगवंत अर्जुनाला सांगतात. आणि अर्जुन यात समजून सुद्धा जातो आणि अस्वस्थता वाढत जाते. ती संजयाकडून ऐकणाऱ्या धृतराष्ट्राची हा कन्व्हिन्स करतोय आणि माझ्या पुत्राच्या विरोधात लढायला उद्युक्त करतोय. कशा करता हवंय हे कृष्णाला सगळं, असा तिळपापड उठणारा प्रश्न धृतराष्ट्र विचारतोय. बघूया पुढे अर्जुनाच्या मनामध्ये कोणकोणत्या शंका येत आहेत आणि भगवंत त्याची उत्तरं कशी देत आहेत. नमस्कार.